नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा कह का किम हा पाठ. या पाठातला उर्वरित भाग. आपण यापूर्वी कह या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग कसा करायचा हे पाहिले आहे. आता आपण पाहणार आहोत का या प्रश्नार्थक स्त्रीलिंगी सर्वनामाचा उपयोग कसा करायचा. तर बघा हा पाठ. यामध्ये सुरुवातीला जी पाठामध्ये वाक्य दिलेली आहेत ती आपण बघूयात. एषा निलिमा. एषा म्हणजे काय तर ही कोण आहे? निलिमा. एषा गायती. ही गाते आहे. का गायती? का गायती म्हणजे काय तर कोण गाते आहे? एषा निलिमा गायती. ही निलिमा गाते आहे. तर बघा मी यापूर्वी जो आपण कह का किम याचा जो आधीचा भाग आपण बघितला तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की संस्कृतमध्ये लिंगानुसार नामांमध्ये आणि सर्वनामांमध्ये लिंगानुसार भेद होतो. तर ही स्त्रीलिंगामध्ये नावं आहेत म्हणून प्रश्नसुद्धा प्रश्न विचारताना सुद्धा किम सर्वनामाचं स्त्रीलिंगी रूप वापरलेलं आहे. त्यानंतर बघा सा स्वाती. सा नृत्यती. ती सा म्हणजे ती स्वाती. सा नृत्यती. ती नाचते आहे. का नृत्यती? कोण नाचते आहे? सा स्वाती नृत्यती. तर ती स्वाती नाचते आहे. तर बघा आता एषा सा यामधला भेद आपण बघूयात. तर एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री जी आपल्या जवळ आहे तिच्यासाठी आपण एषा शब्दाचा प्रयोग करणार. जसं की एषा निलिमा, एषा दया, एषा शर्वरी अशा प्रकारे. त्यानंतर जी व्यक्ती आपल्यापासून दूर आहे त्यासाठी आपण सा या सर्वनामाचा उपयोग करणार. जसं की सा स्वाती, सा राधिका, सा देवयानी अशा प्रकारे. त्यानंतर इथे पाठामध्ये तुमच्या कृती दिलेली आहे. छात्रः स्व समीपे वा दूरे उपविष्टस्य मित्रस्य विषये वाक्यं वदति. आणि तुमच्या वर्गामध्ये तुम्ही असं करायचं आहे की छात्र म्हणजे विद्यार्थी, समीपे म्हणजे स्वतःच्या जवळ किंवा दूर बसलेल्या मित्राविषयी काहीतरी वाक्य तो म्हणणार. जसं की कसं बोलायचं आहे ते इथे सांगितलं आहे. यथा ज्याप्रमाणे एषः सुभाषः उपविशति. तर हा सुभाष बसतो. सह संकेतः हसती म्हणजे तो संकेत हसतो आहे. किंवा एषा नीता लिखती. ही नीता लिहिते आहे. सा सुवर्णा चलती. ती सुवर्णा चालते आहे. तर अशा प्रकारे आपल्या मित्रमैत्रिणींचे नावं घेऊन तुम्ही वाक्य तयार करू शकतात. तर तुमच्या वर्गामध्ये जे तुमच्या जवळ बसतात आणि दूर बसतात तर त्यांच्या अनुषंगाने किंवा त्यांना अनुसरून एषा आणि सा या शब्दाचा उपयोग करून तुम्ही वाक्य तयार करायची आहेत. त्यानंतर आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. तर बघा पहिला प्रश्न असा आहे. मंजुषायाः साहाय्येन वाक्यानि रचयत. तर इथे तुम्हाला जवळजवळ 3 स्तंभ दिलेले आहेत. तर 2 स्तंभांमध्ये आधी तुम्हाला काही नामं दिलेली आहेत आणि त्यानंतर तिसरा जो मोठा स्तंभ आहे तर त्यामध्ये तुम्हाला काही क्रियापदं दिलेली आहेत. तर बघा त्यानुसार तुम्हाला इथे वाक्य तयार करायचे आहेत. हरिणः पश्यति. त्यानंतर गायकः गायति. नृपः वदति किंवा सः नृपः वदति, सः पतति. एषः हसति. कः हसति? अमितः कथयति. कपोतः खादति. मार्जारः पिबति. शुकः वसति. सिंहः गर्जति. चटका वसति. त्यानंतर बघा पिपीलिका गच्छति. बालिका कथयति. विद्यार्थिनी नमति. महिला क्षिपति किंवा महिला अवकरम क्षिपति. मक्षिका भ्रमति. गीता उत्तिष्ठति. नदी वहति. सा उपविशति. एषा तिष्ठति. श्रेया चलति. शिक्षिका आगच्छति. अर्थात असं आवश्यक नाही आहे की तुम्ही फक्त कर्ता आणि क्रियापद हे दोन्हीच घेऊन तुम्ही वाक्य तयार करू शकतात. तर तुम्ही मध्ये सुद्धा शब्द घालू शकतात. जसं की आपण आत्ता एक उदाहरण बघितलं की महिला क्षिपती किंवा महिला अवकरम क्षिपती. त्यानंतर मक्षिका इतस्ततः भ्रमती. गीता श्वासनात उत्तिष्ठती. सा आसन्दस्य उपरि उपविशति किंवा एषा
तत्र तिष्ठति, का तत्र तिष्ठति, श्रेया कुत्र चलति किंवा शिक्षिका कुतः आगच्छति किंवा नदी वहति, नदी कुत्र वहति, पिपीलिका कुत्र गच्छति, अशा प्रकारे तुम्ही वाक्य तयार करू शकतात. किंवा बालिका किम कथयति. तर हळूहळू त्यामध्ये शब्द वाढवायचे आणि मोठे मोठे वाक्य तयार करायला शिकायचे. अर्थात हे बेसिक असल्यामुळे सध्या कर्ता आणि क्रियापद हे घेऊनच तुम्ही वाक्य तयार करा, पण नंतर त्यामध्ये शब्द वाढवून तुम्ही त्याचा मोठे मोठे वाक्य तयार करण्याचा सराव करा. आणि असं केल्यामुळे तुम्हाला छान संस्कृत लिहिता येईल आणि वाचता येईल आणि बोलता पण येईल. तर ही एक बेसिक प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर आपण बघूयात या भाषाभ्यास जो आहे तर यामधला दुसरा प्रश्न, चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत. तर बघा इथे जे चित्र दिलेली आहेत ती पाहून त्याच्यावरनं तुम्हाला वाक्य तयार करायची. तर पहिल्या चित्रामध्ये एक विद्यार्थिनी दिसते आहे, तर बघा ती हसताना दिसते आहे, म्हणून मग इथे असं आपण म्हणूयात की छात्रा हसती. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक महिला दिसते आहे, तर महिला गच्छती. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक शिक्षिका दिसते आहे, तर शिक्षिका पठती. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला एक मुंगी दिसते आहे, तर पिपीलिका खादती. अशा प्रकारे ही वाक्य आपण तयार करू शकतो. तर हा पाठ जो आहे तो आपला इथे संपलेला आहे. त्यानंतर उर्वरित याचा जो भाग आहे ज्यामध्ये नपुंसकलिंगाचं वर्णन केलेलं आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजूनही तुमच्या काही मागण्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा. धन्यवाद.